36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नागपूरच्या भांडेवाडी पारडी आनंद बुद्ध विहार जवळ 7 डिसेंबर रोजी श्री अचल पाटील सर व सौ सुष्मिता पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य रोजगार मेळाव्यानं स्थानिक बेरोजगारांना नव्या संधीचा लाभ घडवलाय. अचल सर व सुष्मिता मॅम यांनी हे आयोजन अतिशय छान केलेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व व्यवस्था परिपूर्ण आहे, ज्यामुळे सहभागींना कोणतीही अडचण आली नाहीये. वेलनेस फॉरएव्हर, SP ब्रदर्स, मेडिप्लस आणि अवनी एंटरप्राइजेस सारख्या प्रमुख कंपन्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांनी IT सेल्स, हेल्थ केअर आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात 200हून अधिक महिला आणि युवक नोंदणी करून आलेत आणि अनेकांचे लगेच सिलेक्शन झाले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली आहे. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर आयोजक अचल सर आणि सुष्मिता मॅम, प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थांनी प्रत्येकी 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त केले, ज्यामध्ये रोजगाराच्या महत्त्वावर, स्थानिक विकासावर आणि युवकांच्या भविष्यावर भर देण्यात आलाय. अचल सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि भाषणामध्ये या आयोजनामागील उद्देश सांगितलाय. तर सुष्मिता मॅम यांनी महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकला. यावेळी अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते, ज्यांनी युवकांना प्रेरणा देणारी उदाहरणं सांगितली आणि भविष्यातील संधींबद्दल चर्चा केली आहे. मेडिप्लस, HR आणि कामाचे स्वरूप सविस्तर समजावले. तर अवनी एंटरप्राइजेस संचालकांनी आयुर्वेदिक उत्पादनांबद्दल माहिती घेऊन उपस्थितांना प्रोत्साहित केलंय. रुपाली निकोसे मॅडम यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया व्यवस्थित हाताळली, ज्यामुळे सर्व काही वेळेवर आणि व्यवस्थित झाले. मेळाव्याच्या मध्यावधीत अल्पोपहार वितरण करण्यात आले, ज्यामुळे सहभागींचा उत्साह दुप्पट झालाय. चहा, स्नॅक्स आणि पाण्याचा समावेश होता, जे अचल सर आणि सुष्मिता मॅम यांच्या काळजीमुळे शानदार प्रकारे व्यवस्थित केला गेला. हा नागपूरमधील पहिला असा मोठा मेळावा ठरला, ज्याने बेरोजगारीच्या समस्येवर प्रभावी उपाय दाखवलाय. उपस्थितांनी भविष्यात अशा कार्यक्रमांची मागणी केली आहे आणि आयोजकांनी नियमित आयोजनाचा विश्वास दिलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे, नागपूर.